नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल एकदम इन्स्टंट कुरकुरीत आणि क्रिस्पी असे बटाटा वेफर्स। अगदी तुम्ही घरच्या घरी 10 मिनिटात हे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे बटाटा वेफर्स बनवू शकता। पाहू शकता किती सुंदर झालेले आहे, हे बघा मोडून एकदम क्रिस्पी सुद्धा झालेले आहे। तर चला पाहूया कसे बनवायचे ते। तर पाहू शकता जेव्हा आपण बटाट्याचे वेफर्स बनवतो ना तेव्हासाठी जेव्हा आपण बटाटा घेतो तेव्हा बटाटा घेताना तो असा टणक घ्यायचा, अगदी असा हाताने ना तो टणक लागला पाहिजे, दाबता कामा नये। हे बघा असा टणक बटाटा हवा, त्यामुळे त्याचे वेफर्स जे आहेत ना ते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। आता काय करायचे आहे, अगोदर हा बटाटा मी धुवून घेतलेला आहे। आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। साल काढून घेतल्यानंतर ना आपण वेफरच्या साहाय्याने म्हणजे वेफरची जी मशीन असते त्या साहाय्याने याचे वेफर्स बनवून घेणार आहे, म्हणजे चिप्स बनवून घेणार आहे। अगदी मार्केट स्टाईल हे चिप्स होतात, अगदी इन्स्टंट आहे, 10 मिनिटात तुम्ही बनवू शकता। महाशिवरात्र आहे म्हटलं चला घरीच एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी चिप्स बनवून घेऊया। तर चला हे बघा आता ही बटाट्याची साल जी आहे ना काढून झालेली आहे। आता एकाचं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे जाडं मीठ टाकलेलं आहे 1 चमचाभर, आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे वेफर्स ठेवायचं आहे, त्यामुळे वेफर्सला पण मिठाची चव येते आणि खायलाही छान लागतात। आता हे वेफरच्या मशीनच्या सहाय्याने आता आपण याचे वेफर्स पाडून घेऊया। हे बघा आता हे काय करायचं आहे, आपण जे मीठ टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे सर्व वेफर्स, आणि असे आपल्याला ह्याचे चिप्स करून घ्यायचे आहे। अगदी 10 मिनिटात तुम्ही कुरकुरीत आणि क्रिस्पी असे मार्केटसारखे चिप्स घरीच बनवू शकता। जेव्हा आपण मार्केटला जातो तेव्हा पहा की आपल्या बाहेर दिसतात आणि आपल्याला वाटतं की हे कसे झाले असं कुरकुरीत, पण एकदम साधी सोपी ट्रिक्स आहे की बटाटा घेताना तो असं लवचिक नाही घेता, टणक बटाटा घ्यायचा, म्हणजे त्याचे वेफर जे आहे ना तळल्यानंतर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात, आणि ते असे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं एक 20 मिनिटं, म्हणजे त्याला मिठाचं ही टेस्ट येते, आणि तो तळल्यानंतर ते वेफर जे आहे ना ते खायलाही छान लागतं। तर चला सगळे वेफर्स असे करून घेतलेले आहे, आणि मिठाच्या पाण्यामध्ये आता आपण हे टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा खड्याचं मीठ घेतलं होतं, बारीक मिठाच्या ऐवजी खड्याचं मीठ घ्यायचं, आणि असंच आता आपण याला 15 ते 20 मिनिटं मिठाच्या पाण्यात ठेवणार आहे। तर चला आता 20 मिनिटं झाल्यानंतर आपण काय करायचे, जे हे वेफर जे आहे ना ते एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे याचं पाणी जे आहे ना एक्स्ट्राचं निघून जाईल। आणि लगेच आपण जेव्हा हे वेफर्स पाण्यातून काढतो त्याच वेळी काय करायचे, तेल तापायला ठेवायचं आहे। पण तेल तापवताना जास्त हाय हीटवर कधीच तापायचं नाही, स्लो गॅस करूनच त्याच्यावरती तेल तापवून घ्यायचं आहे। आणि चला आता हे एका चाळणीत काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, लगेचच एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे जे वेफर्स आहे ना असे पांगून द्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहता कामा नये। जे पाणी आहे ते कपड्याला शोषलं जातं आणि ते थोडेसे सुके म्हणजे असे कोरडे होतात। आणि लगेच आपण एकीकडे तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे। हे असे सुकवून ठेवून झाले की लगेच तळून घ्यायचं आहे, जास्त थांबायची गरज लागत नाही, अगदी 10 मिनिटात होतात हे। तर चला हे पांगून झाल्यानंतर आता लगेच आपण हे फ्राय करायला घेऊया। तर तेलसुद्धा आपलं एकीकडे तापलेलं आहे। तर तेल जे आहे ना जास्त लो हीट पण नको आणि हाय हीट पण नको, मीडियम याच्यावर तापलं गेलं पाहिजे, आणि मीडियम गॅसवरच हे वेफर्स जे आहे ना ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। अगदी मार्केट स्टाईल हे चिप्स होतात, अगदी 5 ते 10 रुपये, बघा मोजून 5 ते 10च असतात एका पॅकेटमध्ये, पण घरच्या घरी अगदी 2च बटाट्यात तुम्ही ताटभर हे चिप्स बनवू शकता। आता हे वेफर टाकून झाल्यानंतर लगेच काय करायचं आहे की पलटायची गडबड नाही करायची, व्यवस्थित त्याला सेट होऊन द्यायचं आहे। मगच हे काय करायचे आहे की आलटून पालटून म्हणजे हे फ्राय करून घ्यायचे आहे। तर अगोदर व्यवस्थित त्याला सेट होऊन देऊया, थोडंसं त्याला असं तुम्हाला वातटपणा आला, कुरकुरीतपणा आहे बघा असं की मग हे काय करायचे आहे की असे पलटून घ्यायचे आहे। आणि आता हे दोन्ही साईडला आपण छान कुरकुरीत करून घेणार आहे। मात्र कुरकुरीत वेफर जे आपण हे फ्राय करतो ना तेव्हा सर्व वेफर्स फ्राय करताना काळजी घ्यायची की मीडियम गॅसवरच हे फ्राय होऊन द्यायचे। तर पाहू शकता तुम्हाला त्या कुरकुरीतपणा आलेला दिसत असेल, अगदी जसं तुम्ही फ्राय करत जाणार तसं हे छान असे कुरकुरीत होत जातात। तर हे बघा हे छान असे फ्राय झालेले आहे, अगदी कलरवरून पण समजत असेल तुम्हाला, आणि दिसतं पण की एकदम छान कुरकुरीत हे वेफर झालेले आहे। ते झालेले आहे ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया, आणि लगेच त्या तेलामध्ये बाकीचे जे चिप्स आपण करून घेतलेले आहे ते सुद्धा असे सोडून देऊया, आणि मीडियम गॅसवरच हे फ्राय करून घ्यायचे। एक एक करून सोडून देऊया, टाकताना मात्र जास्त नाही टाकायचे आहे, एकावर एक पडता कामा नये अशा पद्धतीने हे असे सोडून द्यायचे आहे। आणि व्यवस्थित सेट झाल्यानंतरच मग काय करायचे की हे पलटून घ्यायचे आहे। तर पाहू शकता हे झालेले जे आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहे, बघा कोणता वेफर्स एकदम छान असा कुरकुरीत झालेला आहे। तर चला असेच हे वेफर्ससुद्धा आपण छान फ्राय करून घेणार आहे, अगोदर व्यवस्थित सेट होऊन देऊया मग पलटूया। तर पाहू शकता हे बघा छान असे फ्राय झालेले आहे, अगदी मार्केट स्टाईल एकदम इन्स्टंट। तुम्ही घरीच फक्त 2 बटाटेच घेतले होते, 2 बटाट्यामध्ये ताटभर हे चिप्स होतात, हे बघा
आता बाकीचे सुद्धा आपण असेच फ्राय करून घेणार आहे. हे झालेले जे आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेते आणि बाकीचे हे असे फ्राय करून घेऊ. अगोदर व्यवस्थित सेट होऊन द्यायचं. म्हणजे 1-2 तुम्ही टिप्स लक्षात ठेवा. जेव्हा आपण मार्केटसारखे कुरकुरीत चिप्स घरी बनवायचे असतात ना, तेव्हा जो बटाटा जेव्हा घेतो तेव्हा तो लूज नाही घ्यायचा, टणक बटाटा घ्यायचा. त्याची साल काढल्यानंतर ना ते 15 ते 20 मिनटं 1 चमचा मिठाच्या पाण्यामध्ये ते व्यवस्थित ठेवायचं. त्यामुळे त्याला पण काय होतं की बटाटा चिप्सला त्याला मिठाची चव बरोबर उतरते. त्यामुळे वरून एक्स्ट्राचं मीठ टाकायची गरज लागत नाही आणि त्यामुळे वेपर्स पण असे जे आहेत ना छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात, पाहू शकता. आणि कलरही किती सुंदर आलेला आहे आणि एकदम कोणतेही चिप्स बघा एकदम जे आहेत ना कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत. तर हे बघा सर्व चिप्स जे आहेत ना आता मी फ्राय करून घेतले आहे आणि 2 बटाटे घेतले होते तरी येणार तसंही खात होता, कारण चिप्स म्हटलं ना की सर्वांच्या आवडीचं. तरी 2 बटाट्यामध्ये भरपूर सारे झालेले आहे. म्हणजे 10 रुपयामध्ये तुम्ही ताटभर हे पोटॅटो चिप्स बनवू शकता. इतके छान आणि झटपट होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही, काय नाही. हे बघा एवढे झालेले आहेत तरी जी स्त्रीने आता खाल्ले होते. तर पाहू शकता कलरही त्याला किती सुंदर आलेला आहे, मार्केट स्टाईलच. आणि मस्त असे हे पोटॅटो चिप्स जे आहेत ना घरीच बनवले आहेत, तरी छान मस्त घरच्या घरी कमी तेलकटसुद्धा झालेले आहे आणि छान क्रिस्पी झालेले आहे, कुरकुरीत झालेले आहे. तर हे बघा तुम्हीसुद्धा मार्केटमध्ये गेल्यावर चिप्स तुम्हाला घेऊशी वाटतात का, पण तसं नाही का एकदा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. एकदम कुरकुरीत क्रिस्पी तर होतीलच, कमी तेलकट आणि घरच्या घरी बनवण्याचा आनंदही वेगळाच असतो. तर चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.